पुढची बातमी बघूयात। हडपसरचे भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना काल घडली आहे आणि या घटनेला 30 तासांपेक्षा जास्त काळ झाला तरी अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही आहे। या प्रकरणाचा तपास सुरू असताना यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सतीश वाघ यांचा काल मृतदेह सुद्धा आढळून आलाय। या घटनेच्या नंतर एकच खळबळ माजली आहे। या हत्येच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलंय। गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये त्यांची चौकशी सुरू आहे। हत्येच्या तपासासाठी एकूण 16 पथकं तयार करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे। मी तपास करतोय काही जणांच्याकडे, परंतु 16 टीम्स आहेत। क्राइम ब्रांचच्याही 6 टीम्स आहेत। पोलीस स्टेशनच्या जवळजवळ 10 टीम्स केलेल्या आहेत। पुणे शहरातल्या जे जुने तपासाचे जाणकार लोक आहेत त्यांनाही आम्ही बोलवलेलं आहे। तो सर्व अंगाने आम्ही तपास करतोय। काही सीसीटीव्ही फुटेज हाती लागले सर यामध्ये? नाही, तपासामध्ये बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत। त्याचं विश्लेषण सुरू आहे। टेक्निकल सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि विश्लेषण करून आम्ही योग्य पद्धतीने तपास करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।